पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लाडकी हो नको जाशील पर घरी वेडी माया लावू नको। बाप म्हणेले की तू धर्माची पायरी सून सत्तेची पायरी वयनी बाई। मुलगी वाढते जशी चंद्रम्याची कोर बापाला पडे घोर अंतरंगी जाते घडघडे उडी। आपल्या नवऱ्याबद्दल बोलणे त्यांची विचारपूस करणे चांगले नाही का? हे काय ग आई, तू अशी बोलतेस की तू तर मला कायमची सोडून चाललीस। मला नाही हा चालणार, सांगून ठेवते। अक्काबाई अक्काबाई बाई नवरी मुलगी किती गोड दिसतेस। भयो बस पाटावर ये, तिथे पाटावर ये। नमस्कार कर। आम्ही पण नमस्कार करू? अगो हो, फुकाचा नमस्कार आणि लाखांचा आशीर्वाद। म्हणजे डोंबल माझं। दंगा करू नका, दंगा करू नका। बयो मी म्हणते ते मागोमाग म्हण। मी आवडी नारायणपंत परचुरे। मी आवडी नारायणपंत परसुरे। म्हणजे सगळ्यांची आवडती बयो। म्हणजे सगळ्यांची आवडती बयो। आता लग्नानंतर माझे पती जे माझं नाव ठेवतील त्या नावाने पुढे मोठी होणार। आता आज लग्न झाले की पती जे नाव ठेवतील त्या नावाने पुढे मोठी होणार। हा, पती जे नाव ठेवतील ते म्हणजे पती का माझे नाव बदलणार? मी बदलणार आहे का त्यांचे नाव? मी नाही माझे नाव बदलणार। अगो तशी रीत असते। असेल पण मी नाही बदलू देणार माझे नाव। अगो बयो उलट आपल्याला दोन दोन नावे मिळतात। मुलांना कुठे असते ही मौज? आणि बयो नवे नाव फक्त सासरीच। इथे आलीस ना की तुझे नाव बयोच। पण बयो अधून मधून येशील ना गो आम्हाला भेटायला? म्हणजे असं का म्हणतेस? मुली सासरी गेल्या ना की तिथेच रमून जातात हो, आणि माहेरच्यांना विसरतात। असे कसे होईल? होते हो असे। कधी मुलीच विसरतात तर कधी त्यांना इच्छा असूनही माहेरी येता येत नाही। आता आमचेच बघ ना, मी आणि तुझी आई राधा गेली कित्येक वर्ष इथेच आहोत, माहेरी गेलेलोच नाही। हे घर, इथली माणसं, आता हेच आमचं सर्वस्व। पण कधीतरी घरची आठवण आली की जीव कावरा बावरा होतो। म्हणून म्हणते हो आई तसे। बयो तुला फार छान सासर मिळाले, माझी खात्री आहे तू अगदी विरघळून जाशील त्यांच्यात। पण माहेरचा विसर पडू देऊ नकोस हो। घे शपथ, घे शपथ।
म्हण, मी सासरच्यांना अगदी आनंदात ठेवेन माझ्या सासरी मी सगळ्यांना आनंदी ठेवीन आणि माहेरच्यांचा सुद्धा विसर पडू देणार नाही. माझ्या माहेरच्यांचा सुद्धा विसर पडू देणार नाही. माहेरचे आणि त्यांचा गोतावळाही माझाच असेल. माहेरचा गोतावळा सुद्धा माझाच आहे. त्यांची सुख दुःख, त्यांचं दुखलं खुपलं यासाठी मी नेहमी धावून जाईन. त्यांची सुख दुःख, त्यांचं दुखलं खुपलं यासाठी मी नेहमी धावून जाईन. अरे ये ना. अरे ए सदा, काय खातो कुणास ठाऊक. इकडे ये. अरे तुझी ती धटिंगण बायको ती लाजत नाही आणि तू पुरुषासारखा पुरुष लाजतोस काय. इकडे ये. येतो का नाही बाहेर आता. या मुंडावळ्या आत्ता कशाला देवळात जाऊन बांधल्या असत्या. उगाच गावभरी अवतारात धिंड. ही धिंड आहे गाढवा. ही वरात आहे वरात. पुण्याला जाऊन आला, काडीची अक्कल नाही कार्ट्याला. नशीब आता तरी तोंड उघडलंय. पुण्याहून आल्यापासून हुप्प होऊन बसलाय नुसता. पुरे झाले. आता पुढेही माझ्या बाळास काही बोलायचं नाही. आधीच देवळात जायला उशीर झालाय साऱ्यांना. हा कसला बाळ. हातवेताळ. नाहीतर काय, उद्या पोरं टोरं झाली तरी यांच्यासाठी हा बाळच. ओवाळ आरती. असे होय. सासूबाई, मी काय म्हणते, तुमच्याकडे मी लक्ष्मीहार दिला होता की नाही, गोदाला देण्यासाठी. हो. तो परत करा मला. जी व्यक्ती माझ्या बाळास टोचून बोलते तीच मी लक्ष्मीहार नाही हो द्यायची. चालेल की, काही हरकत नाही. नाही 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 नाही. अगं मी काही नाही बोलणार हो आमच्या बाळाला. गुणाचा ग बाळांचा. बघितलंस, लक्ष्मी हार म्हटल्या बरोबर सूर बदलला. चला चला निघूया. नवरदेव चला चला या. सदा चल, हिचे काही संपायचे नाही. सासूबाई. ओ सासूबाई. झाले खरवडून. आता बोल. मी काय म्हणते, लक्ष्मीहार आत्ताच दिला असतात तर लग्नात जरा मिरवले असते. तरी मला आणि यांना काही किंमत नाहीच आहे. देताय ना. देईन ना. रात्री माझे पाय तेलानं खसा खसा रगडून दिलेस तर देणार. लक्ष्मी हारच काय, चपला हार पण देईन. सखू, महादेव, चला बरे सखू, निघायचं आता. अगो असा हट्ट नाही करायचा. सखू, अगो ती नवरी मुलगी आहे ना. ऐका, तिला द्या. बरे ये. मला उचलून घे. मला चला.
घ्या जावई. तुम्ही इथे निवांत बसा. अगं त्याला मुंडाव्या म्हणतात. असे मला पण पाहिजे मुंडाव्या. अगो वेडाबाई, ज्याचे लग्न असते त्यालाच बांधतात मुंडाव्या. मग माझंही लग्न करायला सांगा. बरे सांगतो नानानं. मग ते तुला मुंडाव्या बांधून आपटेंच्या घरी सोडून येतील. चालेल का? असे मग मला नको मुंडाव्या. ओटीत घातली मुलगी विहीन बाई, सांभाळ करावा हीच विनवणी बाई. ओटीत घातली मुलगी विहीन बाई, सांभाळ करावा हीच विनवणी बाई. ओटीत घालते मुलगी वैन बाई. आजी, मी व्याही भेट तर पाहिलीये. हे विहीण भेट काय असते? अरे विहीण गळा भेट म्हणजे मुलीची आई असं सांगते मुलाच्या आईला की माझ्या मुलीला मी फुलासारखं सांभाळलंय, प्रेमानं जपलंय, तेव्हा तिला तुम्ही प्रेमानं वागवा. तुमच्या मुलीसारखी आहे ती. हां, आणि मग मुलाची आई म्हणते काळजी करू नका, तुमची मुलगी ही आमच्या मुलीसारखीच आहे, आम्ही तिला सन्मानानं प्रेमानं वागवू, अजिबात काळजी करायची नाही. कळलं? हो. अशा करता ती विहीण गळाभेट असते. आत्ता कळलं. आत्ता कळलं? बरंच लवकर कळलं. विहीन बाई, सांभाळ करावा हीच विनवणी बाई. ओटीत घातली मुलगी विहीन बाई, सांभाळ करावा हीच विनवणी बाई. गोदे, नाही, सुलोचना अगदी साक्षात लक्ष्मीसारखी नटली आहे हो. तुझा गळा का गो असा सुना? नाही, सुलोचनेसारखे तू नाही दागिने घातलेस. मी तर ऐकले होते कावेरी वहिनींनी खास तुझ्यासाठी लक्ष्मीहार ठेवलाय. दिला नाही का घातला नाहीस? कशाला उगाच जखमीवर मीठ चोळताय? सांभाळ करावा हीच विनवणी बाई. ओटीत घातली मुलगी विहीण बाई, सांभाळ करावा हीच विनवणी बाई. ऐकलेत का? अगदी काळजी करू नका हो. निश्चिंत राहा. ही म्हातारी आणि सुलोचना पक्क्या कावेबाज आहेत. काकाच तूर लागू देत नाही. सगळे दागिने, मानपान, लुगडी सगळे परस्पर ठरवले आणि परस्पर केले सुद्धा. मला आणि आमच्या यांना पत्ताही लागू दिला नाही. काय सांगतेस काय? मग काय? आणि लक्ष्मीहार घरात होता हे सुद्धा आजपर्यंत कळू दिले नाही मला. लबाड आहे ही म्हातारी. अगो म्हातारीचं एक ठीक आहे गो, पण ही सुलोचना पक्की गोड खाशी आहे हो. बरोबर त्या म्हातारीस गुंडाळून ठेवली आहे तिने. तुझे कसे गो, जे पोटात ते ओठात, म्हणून तर तुझी चिडचिड सगळ्यांना दिसते. पण हिचे तसे नाही.
म्हणून तर तुला अशी लंकेची पार्वती, हिला मात्र महाराणी बनवून ठेवली आहे. आणि आता तर काय बयो आहे तिच्या सोबतीस. ती आल्यावर बरोबर सगळे तिच्या पायावर होतात की नाही ते बघ. मी बरी ओतून देईन. येऊ दे त्या बयोला खरी, मग बघतेच. आता कशी बोललीस? चांगलीच वेसण घालून ठेव हो. शेवटी परचुऱ्यांचीच ले. मला तर बाई दुसरीच भीती वाटते. नाही म्हणजे तुझ्यासाठी ठेवलेला लक्ष्मी हार आता सुनमुख म्हणून त्या बयोला दिला नाही म्हणजे झाले. आलेच हो. बयो, आता तुझी तेलफळ ओटी भरायची बरे. 5 फळे, असोल्या नारळ, कुंकवाचा करंडा, त्यानंतर तेलाचे भांडे आणि फणी. आणि आमच्या सुनबाईंसाठी आम्ही लुगडे आणि दागिने सुद्धा आणलेत बरे. आवडतो की नाही आंबा? गुरुजी, या विधीबद्दल मला जितकी माहिती आहे तेवढी बरोबर आहे की नाही ते सांगा. हो. जशी सासू सून, तसेच मुलीच्या वडिलांसाठी जावई, त्याचे कोड पुरवायलाच हवे. मुखशुद्धी आणि गोडीसाठी मध आणि दयाचे मिश्रण, शिवाय पित्तशमन. जावयाने गोडीने राहावे असा अर्थ. अगदी बरोबर आहे तुमचं. डोळ्याला पाणी लावून घ्या. निर्तरोदक स्पर्शा हा आता जावयास गोदान करायचे आहे, म्हणून हे तुळशीचं पान भिजवून त्यांच्या हातावर द्या. नमोस्तु दंताय सहस्त्र मूर्धये सहस्त्र पादाय श्रीर्भावे सहस्त्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र कोटी युगधारणे नमः. सरू नावाची गाय सकाळी सानेंच्या गोठ्यात बांधली आणि पुढे बयोची पाठवणी झाल्यावर सगुणा गाय आणि तिची कालवड मोरी यांना सुद्धा कायमस्वरूपी वास्तव्यासाठी तुमच्याकडे गोठ्यात पाठव. सासूबाई थांब जरा. सासूबाई काय लक्ष्मी हार द्या ना. रात्री तेल लावून देईन हो पाहायला. हा, लक्ष्मी हार? कुठला लक्ष्मी हार? वेड पांघरून पेडगावला जाऊ नका उगाच. कुठला लक्ष्मी हार म्हणे? साऊबाई म्हणाला ना लक्ष्मी हार. हा हा हा, विसरू नका. हा, हा. तुम्ही लाख विसराल, मी विसरू देणार नाही तुम्हाला, सांगून ठेवते. तुझ्यावरती पाहुण्यांच्या जेवणाचं सोपवलंय ना, ते बघ अगोदर. लक्ष्मी हार घालून काही बटाटे सोलायला बसणार आहे? चाटळ कुठली. जा लवकर. मूर्ख कुठली. लक्ष्मी हार द्या ना म्हणे. हे तुझ्यासाठी लुगडे आणि दागिने बरं का.